सावनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनी 112 आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिल्यानंतर सावनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली। घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते, ज्यांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे आणि नमुने संकलित केले। यानंतर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या हितज्योती आधार फाउंडेशनच्या पियुष सूर्यवंशी, प्रवीण धावणंगले आणि हितेश बनसोड या सदस्यांच्या मदतीने मृतदेह सावनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले। मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। मात्र पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव आणि त्यांच्या पथकाने तत्परता दाखवत आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली। या तपासाअंती मृताची ओळख संदीप आसोलकर अशी पटली असून ते मध्य प्रदेशातून हरवल्याची नोंद पोलिसात आढळली। प्राथमिक अंदाजानुसार संदीप हे मानसिकदृष्ट्या काहीसे अस्वस्थ असल्याने घरातून निघून आले असावेत आणि तब्येत बिघडल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा। मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। पुढील तपासासाठी मृतदेह नागपूर मेडिकल रुग्णालयात रवाना करण्यात आला असून सावनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।